गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते डवा या गावाच्या मधात वृंदावन टोला फाट्याजवळ भंडारा आगारातील शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे। आतापर्यंत या भीषण अपघातात 11 प्रवासी मृत्यू झाल्याची खात्रीदायक माहिती जिल्हाधिकारी प्रचित नायर यांनी दिली आहे। अपघातातील गंभीर जखमींना गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे। या शिवशाही बसचा क्रमांक MH09 EM 1273 असून चालक प्रणय रायपूरकर तथा वाहक नितीन मते होते। ही बस सकाळी भंडारा आगारातून निघून गोंदियाकडे जात होती। या बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते, त्यापैकी अपघातात 11 प्रवासी मृत्यू झाल्याची खात्रीदायक माहिती देण्यात आली आहे। तसेच इतर प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघाताची माहिती होताच गोंदियाचे जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्यासह गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल तथा माजी आमदार दिलीप बनसोड यांनी केटीएस रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमींना मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत। महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या परिवाराला 10 लाख रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळाकडून देण्याचे जाहीर केले आहे। मोहन तवाडे, राज्य प्रतिनिधी, गोंदिया। दुर्दैवी है, जिनके लोग आप गए हैं उनके प्रति हम क्या बोले। इतना बड़ा दर्दनाक हादसा हुआ है, इस पर शासन ने जो भी लोग हैं जो मृत्युमुखी हुए उनको कुछ ना कुछ आर्थिक मदद करनी चाहिए, ऐसी मैं शासन से विनंती करता हूँ। क्योंकि इस हादसे के बारे में कहते समय आदमी के पास शब्द नहीं कि इतने लोग जाना, ये हमारे जिले के लिए बहुत बड़ी दुर्दैव की बात है। भंडाराहून गोंदियाला जात होता हा बस, एसटी महामंडळाचाच बस आहे, शिवशाही बस होती आणि हे कोहमाराकडे उलटा झाला होता आणि याच्या कारणाने त्याच्यामध्ये काही कॅज्युअलिटीज आहेत। आता इथे केटीएसमध्ये आणि अर्जुनी वर्गावला दाखल असलेले टोटल 34 पेशंट आहेत, या प्रशासनाला माहीत आहेत। त्याच्यापैकी कन्फर्म आता 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे, बाकी लोकांचा सध्या उपचार चालू आहेत आणि एक त्याच्यामध्ये एक बच्चूसुद्धा आहेत, त्यांना आता प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांना पोलीस कर्मी पण आहे का साहेब? हॅलो, एक आहे महिला, पोलीस महिला पण आहे म्हणते, एक पोलीस महिला आहे याच्यापैकी। सर, अशी घटना व्हायला नको पाहिजे, याच्यासाठी काही उपाययोजना करणार याच्यामध्ये काय सांगणार? घटना का घडलं याचं चौकशी पोलीस यंत्रणेकडून चालू आहेत, याचा पुढचा जे कार्यवाही आहे ते त्यांच्याकडून चालू असेल। त्याच्यामध्ये काय माहिती कळलं तर आम्ही कळवू। रिपीट सर हिंदी मध्ये आता सर, या भीषण अपघातात एक महिला पोलीस पण आहे, बरोबर। एक स्मिता सूर्यवंशी नावाच्या महिला सूर्यवंशी अर्जुनी मोरगावरून आज गोंदियाला ते येत होते आपले कर्तव्य निभावून जी। या अपघातात त्यांचे पण दुर्दैवी मृत्यू झाला। सर, बस कशी काय उलटली त्याबद्दल काय सांगाल? प्रायमरी जेवढा आम्ही विटनेस आणि तिथल्या लोकांशी चर्चा केली तर थोडं स्पीडवर कंट्रोल नसल्यामुळे आणि बसचा बॅलन्स गेल्यामुळे ते बॅलन्स करण्याच्या प्रयत्नात ते उलटले असं दिसत आहे। ठीक है, थैंक यू। हाँ, क्या नाम है आपका? दुर्गाबाई सोमन। कहाँ रहते हो? पत्रकार भी है साथ में। कहाँ रहते हो? शेलू। कहाँ रहते इधर? इधर आमगांव आई थी। आमगांव आ रहे थे? क्या नाम है आपका? रमेश गोविंदा आगरे। रमेश गोविंदा आगरे, आगरे लाखनी मानेगा।
लाखनी मानेगांव क्या बोलेंगे, कैसी क्या घटना हुई, कुछ ऐसा समझ में आया क्या कुछ? कुछ समझ में नहीं आया, अंधेला सा गया, कोई समझ में नहीं, इधर की बस ऐसी पलटने वाली इतना दिखा, फिर उधर से उधर पलट गई। अच्छा, बस इतना ही दिखा? बाद में कुछ अंधेला दिखा, सब उठे तो सब पूरे दिखे मुर्दे जैसे सर, फिर समझ में नहीं आया फिर बाद में। चलो ठीक है। पूरा नाम क्या बोल रहा है, नाम बोल सकते हैं? अजी नितीन मते। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।